पक्षामध्ये मी कुठेतरी कमी पडतोय असं पक्षामधल्या काही नेत्यांना वाटत असावं। रोहित पवार यांचं वक्तव्य तर पक्षामध्ये मोठा निर्णय होणार असेल म्हणून आपला निर्णय मागे ठेवल्याचं सुद्धा वक्तव्य। मात्र त्यांचा रोख नेमका कोणाकडे याची चर्चा। मुख्यमंत्र्यांच्या नव्या दालनाचं उद्घाटन संपन्न। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्घाटनाचा मान शिंदे आणि अजित पवारांना। विधिमंडळ इमारतीमध्ये मुख्यमंत्र्यांचं नवं दालन। लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या निमित्तानं सरकारकडून गिफ्ट मिळणार। 8 मार्चला महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे हप्ते दिले जातील। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते 8 मार्चला मिळतील। संत तुकाराम महाराजांची गाथा ई-बुक स्वरूपामध्ये आणली जाणार। उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा। पुढील 5 वर्षांमध्ये संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे 4,500 अभंग ई-बुकमध्ये येतील। उन्हाळ्यामुळे कलिंगड, खरबूज, पपई आणि लिंबाच्या मागणीमध्ये मोठी वाढ। मागणी वाढल्यामुळे कलिंगड, खरबूज आणि पपईच्या दरामध्ये किलोच्या मागे 2 ते 5 रुपयांची वाढ, तर लिंबाच्या 15 ते 20 किलोच्या गोणीमागे 200 रुपयांनी वाढ। आवक वाढल्यामुळे लसूण, फ्लॉवर, कोबी आणि शेवग्याच्या दरामध्ये 10 ते 15% घट। मेथी, कोथिंबीर, कांद्याची पात, मुळा आणि पालक याच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाली आहे, तर इतर फळभाज्यांचे दर हे स्थिर झाले आहेत। मुंबईमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावतील या हेतूनं औरंगजेबाच्या समर्थनार्थ आरोपींनी पोस्ट केली होती। विरार पश्चिमेला नाल्यामध्ये आढळली आधार कार्डसह महत्त्वाची कागदपत्र। नोकरीच्या पत्रांचा सुद्धा समावेश। टपाल खात्याचा नागरिकांच्या भावनांशी खेळ, संतापही व्यक्त। भिवंडी, ठाणे खाडीच्या पट्ट्यामध्ये अनधिकृतपणे रेतीचं उत्खनन। रेती माफियांवरती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे कारवाईचे आदेश। आदेशाच्या नंतर रेती उपसा करणाऱ्या अज्ञातांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाची 414 हॉटेल मालकांना नोटीस। तंदूरचे खाद्यपदार्थ प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असल्यामुळे पर्यावरणपूरक आणि इलेक्ट्रिक त्यासोबतच त्या पद्धतीच्या गॅस शेगड्यांचा वापर करा असेही निर्देश देण्यात आले। प्रॉपर्टी टॅक्समधून मुंबई महानगरपालिका मालामाल। फेब्रुवारीपर्यंत 5,069 कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स गोळा। मार्चमध्ये हाच आकडा 1,200 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज। मुंबईमध्ये कमाल आणि किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज। उष्णतेच्या लाटांची सुद्धा तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज। त्यामुळे मार्च महिन्यामध्ये सुद्धा नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागतोय। स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील पीडित मुलगी ही अजूनही धक्क्यात। दत्ता गाडेसोबत संमतीने शरीर संबंध ठेवल्याचा आरोपीच्या वकिलांचा दावा केल्यामुळे पीडित तरुणी तणावाखाली। स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये नवी माहिती समोर। जीव वाचवण्यासाठी पीडितेकडून प्रतिकार नाही। अत्याचाराच्या वेळेला आरोपी दत्ता गाडेनं पीडितेचा गळा आवळला, पोलिसांची माहिती। स्वारगेट बलात्कार प्रकरण। आरोपी दत्ता गाडेला पकडून देणाऱ्या गुणाट गावामधल्या ग्रामस्थांनी 1 लाख रुपयांचं बक्षीस नाकारायचं ठरवलं। प्रकरणामुळे गावाची बदनामी झाल्याचं काही ग्रामस्थांचं मत। पिंपरी चिंचवड डीसीपी आणि एपीआयवरती कोयत्यानं हल्ला। दरोडेखोरांसोबतच्या चकमकीमध्ये पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकच जखमी। पोलिसांच्या गोळीबारामध्ये 1 दरोडेखोर सुद्धा जखमी। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती 10 ते 12 कोटी रुपयांचं लाल चंदन जप्त। चालकासह एकाला अटक, मात्र इतर आरोपींचा शोध सुरू। कोल्हापूरच्या केर्ले ते नांदगाव रस्ता रुंदीकरणाचं काम अर्धवट। त्यामुळे पिंपळे, उदाळवाडीसह अनेक ठिकाणी दररोज अपघाताच्या घटनांमध्ये वाढ। 10वीच्या परीक्षेसाठी मुलांना सुद्धा एसटीमधून उतरून पायी चालत जाण्याची वेळ। सांगलीमध्ये राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेचा प्रारंभ खासदार विशाल पाटील यांच्या नेमबाजीने। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून गौरव। सिने क्षेत्रामधल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सौहार्द 2025 या कार्यक्रमामध्ये सोनाली कुलकर्णीला पुरस्कार।
17 ऊसतोड मजुरांनी एकजुटीचं बळ दाखवत ऊसाची ट्रॉली ओढून फडाच्या बाहेर काढली. सांगलीच्या कडेगाव तालुक्यामधल्या वाजेगाव चिंचणी गावच्या मजुरांची कमाल. सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या बंद जलवाहिनीचं काम अद्यापही रखडलं. त्यामुळे उजनी धरणामधल्या पाणीसाठ्यावरती परिणाम. आणखी 6 टीएमसी पाणी सोडावं लागण्याची शक्यता. शेतकरी सुद्धा चिंतेत. मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढणाऱ्या 3 जणांना अटक. मुख्य आरोपी अनिकेत भोईसह एका अल्पवयीन मुलाला सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. जळगावमधल्या छेडछाडीच्या प्रकरणामधील इतर फरार आरोपींचा शोध सुरू. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची माहिती. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विद्यमान सभापती देविदास पिंगळेंच्या विरोधात अविश्वास ठराव. 18 पैकी 15 सदस्य विद्यमान सभापतींच्या विरोधात. आजी माजी सभापतींमध्ये पुन्हा एकदा राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू. अहिल्यानगरच्या मढीच्या यात्रेसाठी प्रशासक नेमण्याची प्रताप ढाकणे यांची मागणी. मढीमध्ये नितेश राणेंनी प्रक्षोभक भाषण केल्याचा प्रताप ढाकणे यांचा आरोप. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची सुद्धा केली मागणी. धुळ्याच्या पाचकंदील परिसरामधल्या दुकानांना आग. आगीमध्ये 5 दुकानं जळून खाक झाली आहेत. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालंय. अहिल्यानगरमधल्या निंबळक बायपास चौकामध्ये किराणा दुकानदारावरती प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. 19 ते 20 जणांकडून हल्ला करत दुकान जाळण्याचा सुद्धा प्रयत्न. घटनेच्या निषेधार्थ निंबाळक गाव हे बंद. आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये लहान मुलांना चिकन पॉक्सचा धोका. संसर्गजन्य रोग असल्यामुळे अनेक लहान मुलांना चिकन पॉक्स म्हणजेच कांजण्यांची लागण, ताप येणं, अंगाला पुरळ येणं आणि फोड येणं याचा धोका. सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे 66 पुरावे आणि 184 जबाब यांचा आरोपपत्रामध्ये उल्लेख. मारहाण करतानाची व्हिडिओ क्लिप सुद्धा जप्त. फोनवरच्या संभाषण सुद्धा पोलिसांच्या हाती. आरोपपत्रामधून अनेक धक्कादायक बाबी समोर. जालन्यामधील अमानुष मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल. किरकोळ वादामधून धनगर समाजाच्या व्यक्तीला लोखंडी सळईचे चटके देऊन मारहाण. पीडित कैलास बोराडे यांची प्रकृती गंभीर. परळीमधील महादेव मुंडे हत्येचं प्रकरण. आरोपींच्या अटकेसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांचं आजपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण. एसआयटी आणि सीआयडी स्थापन केली तरच उपोषण मागे घेतलं जाईल. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी ही भूमिका मांडली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत काहीशी बिघडली आहे. जरांगे संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाले. धाराशिव जिल्ह्यामधील यमाई मंदिर परिसरामध्ये भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये दुकानं जळून खाक. शहरामधील ताजमहाल टॉकीज पुलाजवळची घटना. आठवीच्या 30% विद्यार्थ्यांना वाचताच येईना तर 68% विद्यार्थ्यांना भागाकार सुद्धा जमेना. असर संस्थेच्या अहवालामधून बीड जिल्ह्यामधील गुणवत्तेची गंभीर स्थिती समोर. नांदेड जिल्ह्यामध्ये कुसुम महोत्सवाचं आयोजन. सलग दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध गायक जावेद अली यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना गाण्याच्या माध्यमातून मानवंदना. अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी कुटुंबियांसोबत तुळजाभवानीचं दर्शन घेतलंय. मंदिर संस्थानाकडून मांजरेकरांचा देवीची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन सत्कार. प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण. मात्र जामिनामध्ये दिलेल्या अटींचा कोरटकर यांच्याकडून भंग. अद्यापही नागपूर पोलिसांच्या सायबर सेल समोर. कोरटकर यांच्याकडून मोबाईल आणि सिम कार्ड जमा नाही. प्रशांत कोरटकराच्या विरोधामधील नागपूरमधील दाखल गुन्ह्याचा तपास आता कोल्हापूर पोलीस करणार. कारण कोल्हापूर पोलीस आधीच या प्रकरणाचा तपास करत असल्यामुळे हा गुन्हा कोल्हापूर पोलीस यांच्याकडे वर्ग करण्यात आलाय. अमरावतीमध्ये शिवसन्मान महामोर्चाला सुरुवात. खासदार बळवंत वानखेडे, बच्चू कडू, यशोमती ठाकूर हे सहभागी. प्रशांत कोरटकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यामध्ये अवैध वाळूची वाहतूक करणारे 6 ट्रक पकडले. ट्रकसह 1,50,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी जप्त केला. वर्धा जिल्ह्यामधल्या हिंगणघाट शहरामध्ये 8 किलो गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. गांजा विक्री करणाऱ्या दोन्ही आरोपींना सुद्धा पोलिसांनी अटक केली. वर्धा जिल्ह्यामध्ये आरटीईच्या प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरू. आतापर्यंत 814 बालकांचे प्रवेश निश्चित. जिल्ह्यामध्ये 1,290 बालक आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरले. अकोल्यामधल्या अकोट शहरामध्ये वासुदेव महाराजांचा 108वा जन्मोत्सवाचा सोहळा संपन्न. गुरुमाऊली पालखी रथाची नगर प्रदक्षिणा आणि वारकरी दिंडी सोहळ्यासह पार पडला अश्वांचा रिंगण सोहळा. भंडाऱ्यामधल्या उमरेड करांडला अभयारण्यामध्ये F2 वाघीण तिच्या 5 बछड्यांसोबत पर्यटकांना भुरळ घालतीये. या वाघिणीच्या तिच्या बछड्यांसह मस्ती करतानाचा व्हिडिओ सुद्धा कॅमेरामध्ये कैद झालाय. वादग्रस्त रिफायनरी ही बारसूमध्येच होणार. विश्वसनीय सूत्रांची माहिती. विरोध झाला तरी सुद्धा रिफायनरी राज्यामध्ये करण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न. बारसूचं मृदा परीक्षण सकारात्मक म्हणून सरकार सुद्धा आग्रही. सिंधुदुर्गामध्ये काजूचं उत्पादन 50% राहण्याची शक्यता. बदलत्या वातावरणाचा काजूच्या उत्पादनावरती परिणाम. सतत पडणाऱ्या धुक्यामुळे काजूचा मोहर जळून नष्ट आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली. विवाह संकेतस्थळावरून महिलेची 7 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपी ताब्यात. रायगडच्या कर्जतमधून आरोपी प्रतीक देवरेला गुन्हे शाखेनं केली अटक. सिंधुदुर्गातल्या सातेरी मंदिरामध्ये किरणोत्सवाचा सोहळा. यावर्षी 3 दिवस अभूतपूर्व किरणोत्सव भाविकांना अनुभवता येईल. अलौकिक सोहळा अनुभवण्यासाठी भक्तांची गर्दी. आणि आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात. एका दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना एक बसच उलटलेली आहे. नांदेड लातूर रस्त्यावरची ही घटना आहे आणि नांदेड लातूर रस्त्यावरच्या नांदगाव पाटी परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे. बस उलटलेली आहे आणि या अपघातामध्ये अनेक जण जखमी सुद्धा झालेले आहेत. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आपण बघतोय. अत्यंत धक्कादायक असं हे सीसीटीव्ही फुटेज, कारण दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र त्याच दरम्यान ही बस उलटलेली आहे. नांदेड लातूर रस्त्यावरची या महामार्गावरची ही घटना आहे आणि नांदगाव पाटी परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे. बसमध्ये जे प्रवासी होते त्यापैकी अनेक जण हे जखमी झाल्याची सुद्धा माहिती आता समोर येते आहे. तर लातूरमध्ये झालेल्या या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आपण बघतोय. एका दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र दुचाकीला वाचवत असताना बसच उलटली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.